सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या राज्यात विनोदाचा झेंडा फडकवण्यासाठी पुन्हा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। पुन्हा 4 वार हास्याचा तर मंडळी, तुम्हाला हसवण्याचं आव्हान स्वीकारून तयार झालेले आहेत आपले सगळे हास्यवीर। त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आणि त्यांना कौतुकाची दाद देत त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तयार झालेले आहेत आपले हास्य रसिक। त्यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत। बोल्ड, बिंदास्त, ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल, रुबाबदार प्रसाद ओक आणि मंडळी, बालभारती चित्रपटाची टीम सुद्धा आज आपल्या बरोबर इथेच असणार आहे। त्यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी स्वागत। मंडळी, खोटं बोलणं सोपं असतं पण ते पचवणं कठीण असतं। तर अशाच थापा मारता मारता विनोदाचा धबधबा निर्माण करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदालकर। अहो चला ना, आपण ते हातात बोर्ड घेऊन तिथे एअरपोर्टला उभं राहूया, ते पिक्चर मध्ये दाखवतात तसं। अहो ती तुमची पुतणी ते फ्लाईट मधनं उतरली, तिला कसं कळणार आहे आपण इथे बसलोय ते? मी तिला मेसेज केलेला आहे, एअरपोर्टच्या समोर जे हॉटेल आहे तिकडे मी आणि काकी इथे कॉफी प्यायला बसलेलो, तू ये। ती आली की तिला घ्यायचं, रिक्षाने लोकल पकडायची, लोकलने घरी। काय करायचं हो तुमचं? मला वाटलं पुतणीला घ्यायला चाललो एअरपोर्टला, जरा टॅक्सीने वगैरे आणाल, विक्रोळीवरनं कलिना मार्गे डायरेक्ट पोहोचलो असतो ना। पण नाही, येऊन गेला स्टेशनला, विक्रोळीवरनं दादर, दादरवरनं विलेपार्ले, तिकडनं परत शेअर ऑटो। पण शेअर ऑटोवाल्याशी भांडत होतात तुम्ही? एअरपोर्ट जाने के लिए वो शेअर ऑटो नहीं है क्या? हमारा रोज का अप डाऊन है। मला तर कळतच नाही, आपण एअरपोर्टला आलोय का एखाद्या एसटी स्टँडला आलोय? रसिका, आपण इथे एअरपोर्टला कोणाला तरी घ्यायला आलोय, अख्खं एअरपोर्ट घ्यायला नाही आलोय। कॉफी प्या। ही 75 रुपयाची कॉफी आहे, पण मला कच्चीच देतात, वरती बघ तसं चॉकलेटी आहे। गार्निश केले होते, प्या ना। गार्निश केले का? इज्जत काढता तुम्ही 4 चौघात। अहो चला 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 जरा आली का ती? नाही, ती नाही आली आहे, लवकर चला। ए अगं कुठे? ऐक, ए ती नाही, तो आलाय। कोण तो? माझं कॉलेज मधलं अकाउंट। रसिका, काय भाषा आहे ही? कॉलेजमध्ये मैत्रिणी म्हणायच्या मला तसं। कोण? तो आहे ना तिकडे, झिपऱ्या केसवाला। हा लांबकेसवाला? हा, तो कॉलेजमध्ये असताना मागे होता माझ्या, असे उभे राहून प्रपोज केलं होतं त्याने मला। याने प्रपोज केलं होतं तुला? दचकू नका लगेच, नकार दिला होता मी त्याला। गुड। चला ना, आपण जाऊया तिकडनं। नाही आपण नाही जायचं, इडियस का? 75 रुपयाची एक कॉफी आहे, 150 रुपये गेलेत माझे। नाही सगळी संपून जाऊ, ये। नको, आपण नाही घाबरायचं, त्याने बघितलं, मला लपवा। मागून ये। उलटी बस गेला गेला? बस कॉफी पी गेला तो। 75 रुपयाची कॉफी। रसिका, छान आहे दिसायला, राजबिंडा टाइप्स आहे तो। कसला राजबिंडा? कॉलेजमध्ये असताना ना रवी वासवानी कॉमेडियन चिडवायचो आम्ही त्याला। दिसतो तसा दिसतो म्हणजे काय? आणि कॉलेजमध्ये असताना मी सुद्धा मधुबाला होते। चल, हो। पण मला सांग, का त्याला नकार का दिलंस तू? चांगला आहे तो, काय आपण कसं काय चांगलं आहे? कॉलेजमध्ये असताना लल्लू होता, अख्ख्या कॉलेजमध्ये सगळ्यांसमोर म्हटलं होतं, लल्लू आहेस तू, मी लग्न करेन ना तर एखाद्या करोडपती माणसाशीच लग्न करेन। तेव्हा कुठे माहिती होतं पदरात धोंडा पडणार आहे। धोंडा पडणार आहे म्हणजे? मी काय केलंय का? मी काय वाईट आहे? करोडपती नाही आहात ना तुम्ही? करोडपती आता त्याने मला भेटला तो, त्याला काय फेस करू मी? काय सांगू? तुमच्याशी लग्न केलं सांगत? रसिका, कोण? अगं बाई, रसिका, मी सॉरी। अगं बाई, तुझा अगं, अकाउंट आपण रसिका, तू
नाही मी रसिकाचे पण मी ओळखलं नाही कोण. तेरी आंखों की नमकीन मस्तियां, तेरी हंसी की बेपरवाह गुस्ताखियां. ओंकार! ओंकार! बापरे! रसिका रसिका रसिका. बाप अरे ओळखताच येत नाही अरे तुला. तू यार किती वर्षांनी तू अजूनही एवढी सुंदर कशी काय दिसते. Come on. का माझे डोळेच अजून तसे आहेत मला अजूनही कळत नाही. असतील. कसास किती वर्षांनी. माय गॉड. कसा दिसतोय मी. एकदम म्हणजे हा. हा कोण बॉय. एवढा मोठा बॉय वाटतोय माझा. नाही नाही बॉय आय एम बटलर. नोकर आहे का. मिस्टर मिस्टर आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी सर. सॉरी मिस्टर. मी ओळख करून देते. हा मखीजा. गेली. सरने मखीजा. ओ तुमचं सर. पंकज मखीजा. ओ आय एम सो सॉरी. पंकज मिस्टर पंकज मखीजा. हाय हाय. मोठे बिझनेसमन आहेत. मिलेनियर आहेत ते. नीट उभे राहा. पाय जवळ घ्या. सई तामणकरची पोज होते. नीट उभे राहा. नॉर्मल चेहरा नीट. क्या बात है रसिका. शेवटी तू तुझं स्वप्न पूर्ण केलंस हा. म्हणजे Yes. करोडपती माणसाशी लग्न केलंस तू. वाव. हो ते हे मग होताच ना माझा निग्रह. या यू लकी बॉय. या बसा ना बसा. आपण कॉफी पिऊया. या Yes, sure, कम why कम कम not? सिट मागे या रसिका ये बस ना प्लीज. थँक्यू युअर पर्स. येस थँक्यू. बसा. नाही मला कळत नाहीये मिस्टर मखीजा. पंकज मिस्टर पंकज. आय डोंट नो. मला तुम्ही विक्रोळीला सकाळी 6 वाजता चड्डी बनियांवर दुधाच्या पिशव्या घेता का हो? ओंकार कमॉन कॉलेजमध्ये होतास तसाच आहे, बदललाच नाहीयेस तू अजिबात. तुला आठवतंय मी कॉलेजमध्ये कसा होतो. का नाही अरे यार. आठवणार. कुठे होतास इतके दिवस आणि काय करतोयस तू सध्या. अरे काय करणार मी तर. आपला काय तुला तर माहितीच आहे. मला कधी असं पैशाचा मोह कधीच नव्हता. तुम्हाला बोलली होतीस कॉलेजमध्ये मी प्रपोज केला तेव्हा की तुझी लायकी आहे का. आठवतंय तुला. कमॉन आता खूप 8 वर्ष झाली ओंकार त्याला. 8 साल 7 महीने 25 दिन 12 घंटे 23 मिनिट और 30 31 32 सेकंड. आय एम किडिंग असं काहीच नाही. एवढं तारखा वगैरे कोण लक्षात ठेव. क्रेझी माणसं लक्षात ठेवतात अशा तारखा. अगं काय नाही पण बरं झालं तू मला सांगितलंस. तू मला डिवचलंस ना. त्यानंतर मी खरं ग्रो व्हायला लागलो. मी कामं केली आणि खूप छोटे छोटे बिझनेस स्टार्ट केले. नाव आय एम द सोल ओनर ऑफ 25 मॉल्स अक्रॉस होल युरोप. 25 मॉल आहेत माझे युरोपमध्ये. ऑस्ट्रिया जर्मनी डेन्मार्क. खरं तर आता मी इलॉन मस्क बरोबर मीटिंग करून आलो. इलॉन मस्क आता स्पेसमध्ये मार्सवर तो माणसं पाठवणार आहे ना. तर त्याचं म्हणणं आहे की मार्सच्या क्लायमेटला नीरा जास्त सूट होतं. तर मला तो नीराचे स्टॉल्स देणार आहे असं म्हटलं. आता बघू फिंगर्स क्रॉस. तू भेटली आहेस म्हणजे डन आहे सगळं. वांगणीला का नाही का प्यायलो होतो आपण 10 रुपये तारता. अगं आत्ता काय झालं. आत्ता जस्ट मी लँड झालो मॉरिशियसवरनं. रिलॅक्स व्हायला गेलो होतो गर्लफ्रेंड बरोबर. गर्लफ्रेंड मला तिकडेच थांबायचं म्हटलं आय एम रिलॅक्स बॅक टू वर्क इन मुंबई. तू गेलीयस मॉरिशियसला रसिका. गेलीये म्हणजे हे 2-3 दिवसांच्या आउटिंग साठी जात असतो आम्ही मॉरिशियसला. Really? हो. पंकज सुनो ना पंकज. ये वो अपने वो मॉरिशियस वाले फूफा जी वो आने वाले थे ना इंडिया. क्या हुआ उसका. फूफा जी का क्या हुआ. ये अरे 2-3 दिन में ये मेरा सब मेरा फाफू आएंगे. फूफा. मेरा फाफू है, उसका पति फूफा है, उनका एक छोटा फीफा है. तीनों मिलके खेलते. तुझ्यासारखा स्वभाव आहे यांचं. गंमत करते. सगळे गमतीदारच मिळतात तुला रसिका. काय बिझनेस तुमचा कसा काय
इंडस्ट्रीज कुठल्या आहेत किंवा काय असं? आहेत म्हणजे मक्खीच्या कन्स्ट्रक्शन ऐकलंस तू? नसशील ऐकलं, मला माहितीये ऐकलं नसशील, कारण आम्ही घरं नाही बांधत. ओके. आम्ही 5 स्टार हॉटेल्स आणि 7 स्टार हॉटेल्स बांधतो. है ना पंकज? वी हॅव टू गो पंकज. हमें वो रसिका meeting attend रसिका करना जा- रसिका निघायला लागेल. अगं आत्ता कुठे ताजमहल समोर आलाय, बघू तर दे. नाही फायनली मी तिकडे वाट बघते, तुम्ही इथे. आली इकडेच ती. हो, मी मस्त सॉरी. हाय. हाय हाय. ही माझी पुतणी. यांची पुतणी प्रिया आणि हा माझा कॉलेज मधला जुना मित्र ओंकार. हॅलो अंकल. अंकल कुठे बोलते सगळं? कॉल मी ओंकार. ओंकी हाय. असू दे. हाय हाय. मी प्रियदर्शिनी. प्रियदर्शनी या प्यारी दर्शनी, आय डोंट नो. पुतणी आहे. युकेला होती शिकार. सांग ना याला, सांग. मी मास्टर्स करायला गेलेले युकेला. अच्छा, ऑक्सफर्ड. येस. हा. ही नोज. आय नो. माहितीये. ऑल थँक्स टू माय चाचुडी. जर का बँकेत लोन साठी फेऱ्या नसताना मारल्यास तू, मी इथे नसते आता. असू दे. मी इथे नसते, खरंच नसते. नसतं सांगायचं असं. अगं असू दे. एवढी काय. रसिका एक मिनिट. चल. या माणसाने बँकेत फेरा मारला लोन साठी. खर्च हेच करणार होते खरं तर, पण ते आपण निघूया का? तू दमली असशील ना ग प्रिया. हो, चल आपण ना घरी म्हणजे जाऊ. आता आपण विक्रोळीच्या घरी जाणार ना भाड्याच्या त्या. किती वर्षांनी जाणार. भाड्याच्या घरात राहतेस तू रसिका? काय बोलते ती? आमचे सगळे बंगले रिनोव्हेशनला गेलेत ना, म्हणून सध्या भाड्याच्या घरात राहतोय. 1 लाख भाडं आहे आमचं सध्या. कुठले बंगले? चल, 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 चल. कुठलं रिनोव्हेशन? बंगले कुठले आपले? अगं प्रिया, तुला नाही माहिती, 3 वर्ष नव्हतीस ना घरी. चल, सगळं सांगणार मी. बंगले काकी सांगणार सगळं. चल. अरे बंगल्यांवर नाटवला. तू व्हिडिओ पाहिला चाचुडीचा? चल ना, तो व्हिडिओ माधव काकांनी पाठवला मला. काय भांडणं करतात अंकल, तुम्हाला सांगते. कॉल मी ओंकार. ओंकी. त्या दोन खोल्यांच्या घरांसाठी छोट्या काकावरती हात उचललास तू. अरे असं कसं करतोस रे? बरं ते गावच्या उतरीवरती फाटक्या बन्यांमध्ये भांडत बसतात रात्री. हो ना. कसं दिसतं ते? काय चेहरे चला. करतोय उगीचच काहीतरी. भेटू, bye. आय एम डिसअपॉइंटेड. आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड. प्रताप आडनावे म्हणून काय प्रताप दाखवलेच पाहिजेत का? नाही, एक मिनिट. एक्सक्यूज मी लेडी, त्यांचं आडनाव प्रताप नाहीये, मखीजा आहे. त्यांचं नाव प्रताप आहे. मखीच्या कोण आहेत मला माहित नाही. अगं प्रताप आहे. तू तुझ्याच काका काकूंना भेटतेस ना मी नक्की? माझ्याच चाचुडीला भेटले. मी हे रसिका ही काय बोलते मुलगी? तुम्ही तुझं आडनाव व्यवस्थित फ्रेंडला भेटलाय ना Of तुमच्या? course. सॉरी. मी खोटं बोलले. सॉरी. रसिका यांचं नाव पृथ्वी प्रताप आहे. बुचा बनवण्याच्या कंपनीत कामाला. रसिका बेरिंग सोडू काय? सोडा काय ते. रसिका तू यार खोटं बोललीस तू माझ्याशी. तुम्ही सॉरी. का यार तू का या बुचवाल्याशी लग्न केलंय? एक्सक्यूज मी. एक मिनिट. बुचवाल्याशी नाही, बॉटल कॅप्स मोजणारा अकाउंटंट. वाडे बघा, मी ना तुझ्यासारख्या माणसाशी बोलतच नाही. मी तुला चड्डी बनियांवर दुधाच्या पिशवी आणताना बघितलेलं आहे विक्रोळी. तू प्लीज लांब जा. एक्सक्यूज मी प्लीज. सॉरी. तू मला सांगत असे शर्ट घालून जा. शर्ट घालायला काय प्रॉब्लेम? रसिका मी तुला विचारलं होतं कॉलेजमध्ये, तेव्हा तू नाही म्हणालीस मला. तेव्हा हो म्हणाली असतीस तर आता माझ्या बरोबर मॉरिशियसला असली असतीस तू. अरे यार, मॉरिशियस म्हणू नकोस. ग्रीस, डेन्मार्क, ओके, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड. हॅलो सर, कसे आहात? काय रे झिपऱ्या? स्वतःला काय दादरचा अमोल पालेकर समजतोस? तुला कशासाठी बोलवलंय इथे? हा? ते सर- इथे तुला कशासाठी बोलवलंय? ते सर मी ओनर आहे. एका मोठ्या उद्योगपतीनं आपल्या लहान मुलीसाठी हे सगळं बुक केलंय आणि तुला ते मॅस्कॉटचे कपडे घालून एंटरटेनर म्हणून, जोकर म्हणून तिला हसवायचंय, तिला एंटरटेन करायचंय. हे काम आहे ना तुझं? हे काय चाललंय? 5 मिनिटं द्या. काय 5 मिनिटं? तू काय मालक आहेस इथला? तू जोकर आहेस? तुम्ही जोकर आहात. मी कुठल्याही पत्त्याला लागतो. गप रे, गप. तुझा कॅट वेगळा ठेवीन मी. शांत राहा. हा? फक्त जोकर नाही, मॅस्कॉट आहेस तू.
तुझं मॅस्कॉट फोडू का? छान कोटी केली तो. बघितलं ना, माझ्या नवऱ्याकडे कोटी पण आहे आणि ते पती पण आहेत. यालाच म्हणतात खरे करोडपती. वा वा काकू. ती केवढं भारी बोलली. ए, चल चल आपण घरी जा. यांच्या नको नादाला लागा. कसलं भारी बोलली तू रसिका. ए माझं बाळ परत आलं. बॅग कुठे तुझी बॅग? मी घेतो. मी घेतो बाळा, मी घेतो. क्या बात आहे, क्या बात आहे. एकदम भारी परफॉर्मन्स. आपण विचारूया आपल्या हास्य रसिकांना. सई मॅम. अभिजित, तू एक आरजे होतास, आता ॲक्टर आहेस. तू अँकरिंग पण खूप सुंदर करतोस, त्यामुळे तुझा स्टेजवरचा प्रेझेन्स हवा हवा असा असतो आणि तो आजही होता. मस्त, खूप मजा आली गाईज. कडकडीत परफॉर्मन्स. क्या बात आहे. आपण विचारूया अभिजित दादाला, त्याला कसं वाटलं आज परफॉर्म करून इथे. मला एकतर हास्य जत्राचे मी सगळे एपिसोड्स बघतो, वेळ काढून मला वेळ मिळेल तेव्हाही बघतो. आणि आज मला असं वाटतं की बालभारतीच्या टीम बरोबर तर मी आलोच आहे, पण त्या बरोबरीनं मी सगळ्या महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांचा प्रतिनिधी म्हणून आलोय. कारण आम्हाला सगळ्यांना असं वाटत असतं कधीतरी मला गौरव मोरेसारखं टाणाना करता यावं, मला कधीतरी ओंकार सारखं असं रोमॅन्टिकली बोलता यावं, मला कधीतरी पृथ्वी प्रताप सारखी खोटी मिशी लावता यावी, मला कधीतरी त्या खुर्चीत बसून शेंगदाणे खाता यावे, किंवा सई उठून कुठल्या बाजूला जाते तिकडे नक्की केवढी जागा आहे हे तिथे जाऊन बघावं, असं सगळं आम्हाला महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना वाटत असतं. बरं, पांढऱ्या केसांचा राजपुत्र नक्की कुठल्या कंटेनरमध्ये आहे हे आपल्याला जरी माहिती असलं तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली ही जी गुपितं लोकांना माहिती नाही आहेत, त्यामुळे त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आलोय. आणि आय विश आम्हाला सगळ्यांना, महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना कधी ना कधी एखादी संधी मिळावी. त्यामुळे आज तुमच्या सगळ्यांसोबत तिथे येण्यापूर्वी मला ना जरा धडधड होत होती, कारण खूप दिवसांनी माझ्या खूप लाडक्या कलाकारांसोबत काहीतरी सादरीकरण करताना खूप आनंद मिळाला. पण थँक्यू सो मच. थँक्यू सो मच दादा. पडद्या आड घडणाऱ्या गोष्टी जेव्हा पडद्यावरच्या नाटकाचा विषयच बदलून टाकतात, तेव्हा काय धमाल घडते हे आता पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या समोर येते हास्य जत्रेतली यंग ब्रिगेड. हे पम्या हा, काय रे? काल 4-5 सांगितले होते तिथे. अरे वावा, आपल्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे. तिकीट जास्त जाऊ दे, मग पुढच्या प्रयोगाला 5चा बघूया. अरे छोट्या काकांना काल फोन केला होता मी, त्यांना बोललो 4-5 हवेत मला यार. जवळचे मित्र येणार आहेत, मग? जवळचे येणार आहेत, हा. 4-5 देतो. चालेल. तुझ्या पाकिटातून कट करून घेईन पैसे. नाही थांब, मी त्यांना तिकीट काढायला सांगतो. अरे घे, जवळचे मित्र आहेत ना. एवढे पण जवळचे नाहीत, त्यांच्यासाठी माझं पहिलं पाकिट तुला देऊ. पहिलं नाही, पहिली 10 पाकिटं जातील. तिकीट केवढं आहे माहिती आहे काय? माहितीये मला, काढतील तिकीट ते. हा, आणि ये वा, तुझ्यासारख्या नवीन पोराने ना 5च्या भानगडीत पडू नये, पाठांतरावर लक्ष द्यावं. करतो. जा जा, चल चल. अरे हड जा. घे बाय. हो ग बाय, नाटकात ना तू बाई आहेस. पुरुषाच्या आवाजाची तालीम कसली करते? आरशासमोर एकदा उभी राह, 2दा स्वतःला सांग, मी बाई आहे, मी बाई आहे. बोलेन ना मी नाटकात या आवाजात. हा, ह्या बरोबर आहे. चल चल चल, घे, चल चला चला. ये पोरांनो, पहिला प्रयोग आहे. चल ए वा, बेटकरा ये. डोक्यावर काय थापतोस काय? नाटकातल्या जागा आठवतोय. पूर्ण नाटकात तू खॉटवर आडवा आहे. जागा कसल्या आठवतो काय? हा, अरे बिटवीन द लाईन्स रे, तुला नाही कळणार ते. नाटकाच्या तारखा घेणं आणि नाटकाच्या जागा घेणं वेगळे आहेत. अरे बिटवीन द लाईन्स म्हणजे लाईनच बोलणार आहेस ना. हा. वाचायला नाटक स्वतः लिहिलंच आहेस. औषधा दगडाच्या लाईन आठवतोस? अरे पण डायलॉग बोलताना त्याचा भावार्थ येतात. चला चला, घ्या रे, आवरा, जागा घ्या. शुभारंभाचा प्रयोग आहे. पम्या, अरे ती दोघं कुठे? थांब थांब, या बाईचं काय करू कळत नाही. गो बाय, गो बाय. नाटकात तू भीम नाही आहेस, बाई आहेस, बाई. आपल्या
आजूबाजूला एक परिसर असतो, लोकांची काळजी घ्यावी आपण. हा चल चल चल. एक देण ना अशी मला acting शिकवू नको. मला acting शिकवतोय. पम्या थांब, तिला काय बोलू नको, ती पृथ्वीवाली आहे. त्यांच्या एक्सरसाइज वेगळ्या असतात. पृथ्वी वगैरे राहू दे बाबा. तो पृथ्वी आणि प्रिया कुठे आहेत ते शोधा ना. अरे मगासपासून सांगतोय दोघं इथे कुठेतरी घुटमत होते यार. अरे म्हणजे काय यार? अरे हे शुभारंभाचा प्रयोग आहे. 2 कलाकार गायब आहेत. फोन लावा ना मॅनेजर म्हणून. काय काय करायचं आहे? फोन लावा. विचारू फोन कर ना मग. ए, पृथ्वी आलो रे आलो. सोड ना, सोड. ए इकडे समोर या. ए काय काय पम्या? दोघे कुठे होतात? बाथरूम मध्ये. दोघे? अरे ना. नाही 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 मी बाहेर होते, तो आत होता. ऍक्च्युली आम्ही ठरवत होतो की कधी आणि कोणी अनाउन्समेंट करायची. ए बा यार डोक्यावर पडली आहेस तू? अगं गेली 15 दिवस अनाउन्समेंट पाठ करतोय, तोच करणार आहे अनाउन्समेंट. अरे ती अनाउन्समेंट नाही रे पम्या, मग काय वेगळी अनाउन्समेंट. तू दुसरं नाटक घेतलंस आज? ये बाबा ह्याच्या आधी प्रयोग होऊ दे. अरे नाही थांब, अरे बाबा दुसरं नाटक नाही मग आणि वेगळी आहे रे बाबा. तू सांग. नाटकाच्या शुभारंभासोबत आम्ही आमच्या आयुष्याचा सुद्धा शुभारंभ करतोय. म्हणजे म्हणजे आम्ही दोघं लग्न करतोय. मला माहित होतं, मला माहित होतं. मी बोलले होते ना, मी बोलले होते श्रम्याला, मला माहित होतं. हे दोघं सोफ्यावर बसायचे ना विंगेत, तेव्हाच मला कळलं होतं. नाही नाही नाही, प्रॉपर्टी वाले केवढे काटकळत बसायचे, उठायचे ना. रंगदेवतेची शपथ, आम्ही या एरियात काहीच नाही इकडे काय केलं. नाही होय का? आम्हाला काय कळत नाही. ए भावा, तू अनाउन्समेंट पाठ करत राहिलास, नाटक तो घेऊन गेला. तुझ्या हातात काय राहिलं? द्यायचे वाजवायचे. देवीत लागणार आहे. ती ठेव, ती ठेव. भावा ये. अरे हे असं कसं झालं? असं कसं झालं म्हणजे? तुझ्यामुळे झालंय सगळं. मी काय केलंय? मी तुला सांगत होतो त्या बायका चोर, लंपट, छचोर. पृथ्वी नाव नाही घ्यायचंय मला त्याचं. त्याला नको घेऊ सांगत होतो मी तुला, तरी तू. अरे तसं नाही, अभिनेता चांगला आहे तो. कसला चांगला आहे? रिक्षा बरा अभिनय करतो त्याच्यापेक्षा. मग काय रिक्षाला घेऊन नाटकात? अरे अरे पण तू असं कसं? ती त्याला हो कशी बोलली? येडी रे ती. काय कशालाही हो म्हणते ती. बघ 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 बघ. नाही तुझी चिडचिड मला तुला सांगत होतो मी सोडतो तिला, मी सोडतो. पण हे बघ बाबा, त्याच्याकडे बाईक आहे, ती त्याच्या घराजवळ राहते, म्हणून मी आपलं त्याला सांगायचो की तिला बाबा सोड म्हणून. पण मी सोडलं असताना एवढं काय पम्या यार? तो डिरेक्टर तुझी तासन तास खरडपट्टी काढत बसायचा. त्या पोरीला थांबवून ठेव. त्या दुसऱ्या पोरीचं टेन्शन नाही, ती 4-5 जणांना सोडून मग घरी जाते. ती नाजूक आहे पोरगी. एक मॅनेजर म्हणून माझ्यावर जबाबदारी असते की नाही? खा ना. मला नकोय. अरे, आज तुझ्यामुळे जुळलंय. मला नकोय. नाही बोलायचं. लांब हा कर. भरवतोस काय रे? चिडतो काय? सांगितलं ना नकोय. अरे नाटकाचा प्रयोग आहे ना पम्या यार. खाणं घशात अडकलं तर मग हे होईल ना. प्रयोगावर कॉन्सन्ट्रेट करायला, फालतूगिरी करायला मला वेळ नाही. आधीच सांगतोय. चला प्रयोग. ए भावा पण खरं सांग सरप्राईज झाला ना? सरप्राईज झाला ना? खरं सांग. एक गप गे गप. वा मला माहिती आहे तुला नाटकाचं प्रेशर आहे आता, पण सरप्राईज झाला ना? खरं सांग. मी खूप मला माहित होतं. भावा, आमच्या लग्नात सगळं कोण करणार? तू करणार. ये मेरा भाई. प्रयोग करूया आपण. चला शुभारंभाचा प्रयोग आहे. चला जागा घ्या. करू नका, प्रयोग स्टार्ट तर करूया. फर्स्ट शो आहे ना यार, स्टार्ट करा यार. अरे वा, लेडी संजय नार्वेकर, थांब करूया. हे पास मागे घे, बेल दे. चल भावा, चांगली announcement करा. आता नाटक. तोंडावर काय घंटा करतो माझ्या? ह्याला सांगा पम्या.
तू सगळं स्वतःला का लावून घेतोस आज? मुद्दाम करतोय पम्या. हे पाम्या मी अशीच वाजवतो घंटा सांगायला. होय मी बोलतो अरे तू ते डोक्यातून ते काढून टाक. नाटकाचा पहिला प्रयोग लक्षात ठेव. चल. नाही लक्षात माझ्या. हा चल अनाउन्समेंट घे. ए अनाउन्स ते बघ काय करतायत बघ ते काय. ए बाकीचं मांडवात आता शुभारंभाचा प्रयोग. तू प्लीज राहू दे शुभारंभाचा प्रयोग. हा ओम लावा ओम लावा. हा, ओम लाव. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून अरे पहिला प्रयोग आहे जरा प्रेमाने अनाउन्समेंट कर ना. प्रेम उरलंय आयुष्यात माझ्या. उरलंय प्रेम माझ्या. बाईक पासून बायकोपर्यंतचा प्रवास केला त्यांनी आणि मला मी आणली नाही हिला. मी आणलं ग्रुपमध्ये आणि हा घेऊन जातो. चला सगळ्या मी आणतो सगळे वेगळेच घेऊन जात आहेत. दुसऱ्या आण ना तू पुढच्या वेळी दुसरी आण कोणतरी. दुसरी आण मी कोण आहे. कोण आहे मी. मला आता सुचत नाही एकदा हा पहिला प्रयोग होऊन जाऊ दे मग आपण दोघं बसून काय ते बोलूया. तुझ्याशी व्यवस्थित बोलणार आहे मी. हा हा स्टार्ट करा. होय होय. MHJ प्रोडक्शन सादर करीत आहेत 2 अंकी नाटक माझी येते ती. माझी बंधू प्रेम. अरे फोकरीच्या नो बंद भावांचे असं आहे ते. काय आग लावाल पहिल्या त्याला काय शपथ. रायटर समोर तरी नाव माहिती का? नीट घे यार. तू गप्प बस हा. तू गप्प बस. ओके नीट घे मस्त घे चल. ऑल द बेस्ट. बंधू भावांचे. बंद भावांचे रे. बंध भावांचे. हा चल 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 बटा संपले आता. कल्ली मागे टाकतोय. वाचला हो, चल. अरे ओमकार यार किती चिडचिड करतोस यार. माझं नाव घे ना मी रायटर आहे ना नाटकाचा यार. अरे रायटरचं नाव नाही घेत ओंक्या यार. रायटर प्रथमेश बेटकर. अरे श्रमेश तेच ते काय ते सेमच आहे ते तेच ते दोघं. कसं. दिग्दर्शक प्रथमेश जोंधले. ए जिकडे तिकडे तुझं नाव चिकटवशील. प्रसाद जोंधले. हा कट. वचले अहो ए वचले अहो अगं तो येतोय. तो मला दिसतोय. बाबा तो मला नेतोय बहुतेक. वा वा वा. असं नका बोलू. बाबा नका बोलू आता. पाया पडते तुमच्या. बाबा, नका असं बोलू, नका बाबा. बोलू हो. बाबा नका बोलू. आपल्या पोरांची लग्न व्हायची आहेत अजून. नातवंडांचे चेहरे कोणाला पाहायचे. असं नका बोलू. तुम्ही कुठे नाही जाणार. बेटा सुजा बेटा विजा बेटा. बघा बघा बाबा कसं बोलतात ते. ही गायली काय रे आता. ही ना ही बाई ह्या वाक्याला सुरत लावते मग तो प्रसाद जोंधले मला फोन करतो. काका तुम्ही बोलू नका. तुम्हाला मास्क लावू. कार्टूनचं चॅनल बंद करा. कार्टूनचं चॅनल बंद करा. कार्टून नाही काका. मी बोलले नर्स. नर्स नर्स नर्स. वचले हळूहळू बाबा बाबा हळू बाबा हळू. सावकाश बाबा हळू सावकाश हळू बाबा हळू बाबा हळू. सावकाश. अरे हा वाक्य विसरलाही खोकायला लागतो रे. काय हा हा. ए विजय सुजय वचन वचन सुजय सुजय बाबा बाबा विजय बाबा बाबा सुजय विजय लेकर पुढे या. बोला बाबा बाबा मी पुढे आहे या. बाबा बोला बाबा बोला पुढे या आणि मला वचन द्या. बाबा बोला. हा सुमंत जसा एक संध आहे तसं आयुष्यभर तुम्ही एकत्र राहाल. मला वचन द्या. हो बाबा हो 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 बाबा हो आम्ही एकत्र राहू बाबा. तुम्ही शांत व्हा बघू. हा तुम्हाला श्वास लागतोय ना बाबा. बाबा बाबा शांत व्हा. बाबा शांत व्हा. बाबा शांत व्हा शांत व्हा. बाबा काय सिस्टर नर्स 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 बाबांना श्वास लागतो ऑक्सिजन. लावते लावा ना पटकन लावते. लगेच लावा. बाबा वळा. विजय विजय ओव्हर एक्साइटमेंट मध्ये लाडात येतोयस तू खूप.
बाबांची काळजी असू दे, नर्स तिचं काम करेल हा. आणि मुळात नर्सला सिस्टरच म्हणतात, तर सिस्टर म्हणाल्यावर असं करायची गरज नाहीये काय हा. तिला तिचं काम करू दे, तू बाबांकडे लक्ष दे हा. बेटा ओंकार काय बोलतोयस, गप्प बस ना. बेटा बेटा बोला बाबा बोला. बाबा बोला. आता मी बोला बाबाच बोललो ना, मी काय नाचा बाबा बोललो? कशाला घेतोयस तू परत तेच? अरे काय झालं सुजय, बोला बाबा म्हणालो फक्त. अहो बोला. नर्स, हा हा बाळा मला जरा काठ्या आणून देतेस? आणते. विजय बेटा तू पण तिच्या सोबत जा. मी जातो. मी जातो, काय प्रॉब्लेम नाही. अरे सुजय, अरे सुजय, बाबांनी मला जायला सांगितलंय सुजय. हा? अरे मला जायला सांगितलंय बाबांनी. पण आता मी जातोय ना. अरे सुजय असं काय करतोय सुजय? अरे बाबांनी मला जायला सांगितलंय तर मला जाऊ दे ना. तुला जाऊ दिलं ना, हे चुकलं माझं, कळलं काय विजय? अरे अरे हा तुला जाऊ दिलं नसतं ना, तर आता ही माझी असती. अरे हा नाटकाच्या बाहेरचं काय बोलतोय हा? त्यांच्या लफड्याबद्दल बोलतोय. मी आणतो ना, काय प्रॉब्लेम नाही. सुजय अरे तिने आणलंय ना, मी आहे. हा, दे मला दे. मुलांनो, अरे असं ठरलेलं नाही आहे. काठ्या आणल्यात बाबा. अरे मी काट्या एवढ्यासाठीच मागितल्या. हा माहिती आहे ना, ते एक काठी असेल तर तुटते, जुडगा असेल तर तो तुटत नाही. हा, घ्या. तुटला घ्या. काय करा? अरे अरे बापरे, अरे माझी गोष्ट संपवली. मास्क लावा, मास्क लावा. मला मास्क लावा. मास्क लावा. मास्क लावा मला. सुजय अरे काय करतोय सुजय? तोडलं. हा? तोडलं. काय तोडलं? काट्या असंच तुटत सगळं, असंच तुटतं. तोडलं ना की सगळं तुटू शकतं, हे लक्षात ठेव विजय. अरे सुजय ऐक, हे बघ असं ठरलं नव्हतं ना रे, ठरलेलं कर ना रे सुजय. कर. काय ठरलं होतं विजय? नाटक करायचं एवढंच ठरलं होतं ना. तू आणि नर्स जे करणार आहात ते ठरलं होतं का आपलं? बेटा काय बोलताय रे बेटा, काय केलं नर्सने? तुला माहिती होतं ना, तुला माहिती होतं ही आवडते मला, तुला माहिती होतं. सुजय अरे तिने मला प्रपोज केलाय. शांतरा. सुजय काय तुला मी आवडते? अरे तुला नर्स आवडते? हो आवडते. अरे असं मी नाटकात नाही लिहिलंय. पण आता आवडते ना बाबा, आवडते मला. काय करणार आहात सांगा, काय करणार आहात तुम्ही? अरे. आणि तू गे प्रिया. सुजय 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 ओंके सुजय गप्रा. तुला माहिती होतं ना, तुला माहिती होतं माझं प्रेम आहे तुझ्यावर, तरी तू या तुच्च्याला हो म्हणालीस. सुजय तुझ्या कोणाला बोलतोयस रे? तुला बोलतोय रे. तोंड सांभाळून बोला. त्याच्याशी नीट बोलायचं कळलं ना? माझं प्रेम आहे त्याच्यावर. आवडतो तो मला, हुशार आहे तो, मला बाईक वरनं घरी सोडतो. हे बाईक वरनं घरी सोडायला काय हुशारी लागते का येडे? हा? आणि हा हुशार आहे, हा हुशार आहे, ह्याला विचार. हे श्राम्या, ह्याला विचार. बाप आहे तुझा. बाप आहे. बापाला विचार. इथे रे, इथे ये, इथे ये. बापाला विचार. यांनी बापाला सांगून रोल कट केले तुझे. कट काय 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 म्हणजे तुझे सीन कमी होतील, तू लवकर घरी जाशील, तुझा लवकर पॅकअप होईल, मग तुम्हाला दोघांना वेळ मिळेल. असा गनिमी कावा होता यांचा. सांग ना, सांग सांग. हो की नाही? हो की? अरे कॅरेक्टर सोड आणि सांग खरं बोलतोय की नाही ते. अरे नाटकातलं बोल ना. खरं बोलतोय की नाही ते सांग एवढं. घे, घे. बेटा बाबांशी असं नाहीये बोल. ए तू तर गप्पच बस. तुझ्यावर तर आलोच नाहीये मी, तू तर पहिली आहेस. आई आई आहे. आई असशील ना, आई असशील. विसरलीस तू ईशा, विसरलीस. ह्याच्या आधी तुझा जो होता तेव्हा तेव्हा आता नको करूस, आता नको करूस. तेव्हा कोणी मदत केली होती तुला? कोणी मदत केली होती तुला? मी केली होती की नाही? हा 5 नंबरला येऊन काय बोलायचीस मला? कशेळीच्या फार्म हाऊसला गेलो होतो तेव्हा काय सांगत होती? ससा पाहिजे मला, ससा पाहिजे, ससा पाहिजे. अरे अरे आई आई ना तुझी ती 5 नंबरला कुठे नेतोस तिला? अरे काय कळतंय काय? मी लिहिलंय काय ते वाचला. कशेळीच्या घाटातले सशा कसले दाखवतोस तिला? झालं केलं विसरून जा. आई आहे मी. असतील आई. आई नाटकात आहेस तू, पण खरे काय धंदे मला माहिती आहेत तुझे सगळे काय आहेत ते. कसं बोलतोय यार हा मला? म्हातारी म्हातारी. टेकत नाही ना त्याला. गप्पा बस, काय गप्पा बस.
काय नाही केलं तिच्यासाठी मी हिला काडीचा अभिनय येत नाही हे गबगाय ऑडिशनला कोणी बोलवत नाही तुला ह्याच्या मागे लागलो मी आणि ह्याला सांगितलं मी रोल लिहून दे रोल लिहून दे रोल लिहून दे हिच्यासाठी तेव्हा कुठे ह्यानी रोल लिहिला हो की नाही मला सांग हो की नाही बापा आता सांगतोयस का हो की नाही ते हो हिच्यासाठी एवढं केलं आणि ही चला सगळे इम्प्रोव्हायझेशन केले मी आणि टाळ्या हा घेऊन जाणार मला नाही पटत हे अरे तुला कळतंय काय काय बोलतोस ते तू नाटकातला बोल 90 साड्या 90 पानांचं आहे रे त्यातला काहीतरी बोल तू बोलतोस काय तू बोलतोस ते 90 पानांमधलं तू बोलतोस मला सांगतोयस ते काका शांत व्हा तुम्हाला दम लागेल मास्क लावू तू कसला मास्क लावतेस ग तू कसला मास्क लावतेस तू तुझ्या चेहऱ्यासमोरचा नकाब ठेवलायस ना बेवफाईचा तो काढ आधी कळलं काय बेवफाई का नकाब रखने वाली तेरा नकाब देखकर खुद बेवफाई रास्ता बदल देती है अरे तू काय नाश्त्याला गुलजार घाललायस काय रे काय बोलतोयस काय तू अरे वाचड मी दिलेला तर बोलला एकदा तरी माझं नाटक आहे रे बाबा थांबा बाबा विजय आहे की नाही अजून काय बोलला विजय काय बोलला बायका चोर काय मगापासून ऐकून घेतो बायका चोर कोणाला बोलतो रे अरे काय मी काय देखताय जलेबी मागताय भजी आहे मी तुला बघून बोलतोय म्हणजे तुला बोलतोय ना येड्या बायका चोर कोणाला बोलतो मी बायका चोर लंपट अरे तू लंपट चोर तू छचोर रे तुझा नाटकातला बाप बायका चोर वाईट वाटलं ना वाईट वाटलं ना कोणीतरी वाईट तुला असं बायका चोर बोलल्यावर वाईट वाटलं ना नको बोलू बाबांना नको बोलू कोणाला बोलू तुझं तोडून स्वतः घुसला नस रम्या ए भावांनो काय आहे तुझं नाही तुमचं चालू द्या काय आहे या पोराचं एक वाक्य आहे त्याला एक वाक्य घेऊ दे कशाला मरायला घ्यायचं त्याला वाक्य काय काय चाललंय इथे त्याच्या एक डायलॉग साठी 4 लोकांनी तिकीट काढलं नाही हा बाबा गॅप मिळाले पटकन घुस पटकन अरे बर बाबांना दुसऱ्या हॉस्पिटलला हलवायचंय का नाही हलवायचं कुठल्या पानावरचं वाक्य आहे मला याच हॉस्पिटलला हलवायचंय काय करशील मी इथंच राहणार हा मी इथंच राहणार काय करणार तू अरे सोन्या मी त्याला तेच सांगितलं नाटकाचा मुद्दा नका आणू हा मुद्दा सेटल करा जा हे तू बायको तर बोललास ना रे बायका मग काय बोललो आता जर तू मी लिहिलेलं नाटक बोलला नाहीस तर काय करणार आहेस रे तर मी हिला तुझे आणि शिवालीचे चॅट्स दाखवेन तू शिवाली सोबत चॅट करतोस शिवाली सोबत चॅट करतोस तू मी रक्षाबंधन भाऊ अरे एका तरी पोरीला सोड रे राहू दे ना आमच्यासाठी कोणीतरी राहू दे हा जगात किती दुष्काळ असला तरी चालेल ह्याचा फ्रीज भरलेला अरे बोला यार कुठेतरी अरे कुठेतरी बोला यार खड्ड्यात केला नमस्कार मित्र तुम्हाला जर नाटक चांगलं करायचं असेल तर नाटकात काम करणाऱ्या कपल्सना अजिबात वेळ देऊ नका त्यांना कठीणच्या कठीण वाक्याच्या पाठांतराला जेणेकरून ते त्याच्यात बिझी राहतील तालमीमध्ये बिझी राहतील बंद भावांचे नाटक संपले भावांनो इंटरेस्टिंग होतं आणि थांबू नये संपू नये असं वाटत होतं भारी भारी परफॉर्मन्स जाम हसलो मकरंदा नाटकामधलं नाटक हा आपल्या मंचावरचा खूप पूर्वीपासून सिद्ध असलेला विनोदाचा प्रकार आहे म्हणजे वस्त्रहरण असेल किंवा प्रलंचं महाभारताचं उत्तर रामायण असेल आज तुम्ही एक वेगळं नाटकामधलं नाटक मांडलं आणि ऊर्जा काय क्या बात है यार ओंकार क्या बात है किती सुंदर मला क्षणभर असं वाटत होतं की हे खरोखरीच चाललंय का काय तुझं इथपर्यंत तू तो खऱ्याचा आभास निर्माण केलास म्हणजे तो करणं तसं अवघड असतं तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून अभिनंदन एक फार नाट्यानुभवच दिला आणि थांबू नये असं वाटणारा हा प्रयोग होता क्या बात है बहुत बढिया सई पैसा वसूल परफॉर्मन्स टीमवर्क काय असतं तर टीमवर्क असं असतं सही आहे बस
दृष्ट लागण्यासारखा टीमवर्क होतो सगळ्यांचा अक्षरशः. म्हणजे कोण कमी कोण जास्त असं काही नाही, सगळ्यांनी इतकं इक्वली सुंदर परफॉर्म केलं तर वा.